रामकृष्ण हरी माऊली. चला तर आज आपण ऐकणार आहोत आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त का घेतलं. चला तर मग आपण एक अशी काळजाला एकदम भिडवणारी हृदयस्पर्शी कथा जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न लावता सुरुवात करूया पटकन व्हिडिओला. जय हरी. तर तो काळ होता कठोर धर्मनियमांचा. समाजाच्या चौकटी लोखंडासारख्या घट्ट होत्या. त्याच काळात विठ्ठलपंत नावाचा एक तेजस्वी ब्राह्मण होता. वैराग्याच्या ओढीने त्याने संन्यास घेतला. गुरूंच्या आज्ञेने त्याने पुन्हा गृहस्था आश्रम स्वीकारलं. रुक्मिणीबाई त्यांची अर्धांगिनी झाल्या. संसारात 4 तेजस्वी लेकरं जन्माला आली. त्यातच जन्माला एक दिव्य बालक म्हणजेच आपले संत ज्ञानेश्वर. पण समाजाने हे सुख पाहिलं नाही. संन्यासी पुन्हा संसारात असा प्रश्न उभा राहिला. समाजाने काठिण्य दाखवलं, बहिष्कार घातला, अपमानाची धार रोज बोचू लागली. लेकरांना शिक्षण नाकारलं गेलं, भिक्षाही नाकारली गेली. रुक्मिणीबाईच्या डोळ्यात अश्रू साचले, पण ती आई शांत होती. विठ्ठलपंताच्या मनात अपराध भावना दाटली. माझ्या चुकीची शिक्षा लेकरांना का, हा प्रश्न त्यांना छळू लागला. समाजाने एकच मार्ग दाखवला, म्हणजे प्रायश्चित्त. तेही साधं नाही, तर देहांत प्रायश्चित्त, स्वतःचा देह अर्पण करण्याचं. आई वडील एकमेकांकडे पाहत होते. शब्द नको होते, फक्त वेदना होत्या. लेकरांच्या भवितव्यासाठी त्यांनी मृत्यूला कवटाळायचं ठरवलं. इंद्रायणीच्या तीरावर ते उभे राहिले. लेकरांच्या डोळ्यात भय होतं. ज्ञानेश्वर लहान होते, पण त्यांचं हृदय मोठं होतं. आई वडिलांनी शेवटचा आशीर्वाद दिला. धर्माचं खरं स्वरूप तू सांगशील, असे शब्द हवेत विरले आणि दोघांनी इंद्रायणीत उडी मारली. नदी शांत वाहत राहिली, पण इतिहास हादरला. आई वडिलांचा त्याग अमर झाला. त्या वेदनेतून ज्ञानेश्वर घडले. त्यांनी करुणेला धर्म बनवलं, कठोर नियमांना प्रश्न विचारले, ज्ञानेश्वरी लिहिली, भक्ती सर्वसामान्यांपर्यंत नेली. आई वडिलांचं बलिदान वाया गेलं नाही. ते संत परंपरेचं बीज ठरलं. आजही इंद्रायणी साक्ष देते त्यागाच्या महानतेची आणि करुणेच्या विजयाची. आई वडिलांच्या जाण्याने घर ओकमबोक झालं. 4ही लेकरं अनाथ झाली, पण त्यांच्या डोक्यावर अदृश्य हात होता. दुःखाने ज्ञानेश्वर गप्प झाले. रात्री आईचा आवाज कानात घुमायचा, माझ्या लेकरा कधीही द्वेष करू नकोस. वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. अपराध भावनेनं झुकलेला समाज अजूनही कठोरच होता. पापाची पोरं म्हणून हिणवलं जायचं. दारं बंद झाली. शब्द शास्त्रासारखे टोचले, पण
या अपमानातही ज्ञानेश्वर रडले नाहीत. त्यांनी प्रश्न विचारायला शिकवले. धर्म असा निर्दयी का? ईश्वर माणसांपेक्षा मोठा नाही का? इंद्रायणीच्या काठी बसून ते मौनाशी बोलायचे. पाण्याच्या प्रवाहात आई वडिलांचा त्याग दिसायचा. ते दुःख हळूहळू तपश्चर्या बनलं. अश्रू शब्द झाले आणि शब्द पुढे श्लोक झाले. ज्ञानेश्वरांनी देवाला बंद मंदिरातून बाहेर काढलं. त्यांनी सांगितलं, देव दगडात नाही, माणसात आहे. आई वडिलांनी जे सहन केलं त्याला त्यांनी अर्थ दिला. अन्यायाविरुद्ध करुणेचा आवाज उभा केला. जे समाजाने नाकारलं त्यालाच त्यांनी स्वीकारलं. शेतकऱ्याच्या भाषेत, स्त्रियांच्या वेदनेत, शूद्रांच्या अश्रूमध्ये देव शोधला. ज्ञानेश्वरी केवळ ग्रंथ नव्हती, ती आईच्या वेदनेची साक्ष होती. वडिलांच्या अपराध भावनेचं प्रायश्चित्त होती. जिथे धर्म कठोर होता तिथे त्यांनी माणुसकी पेरली. म्हणूनच आजही इंद्रायणीच्या लाटात केवळ पाणी वाहत नाही, तर एका आई वडिलांचा त्याग वाहतो. त्या त्यागातून जन्मलेली संत परंपरा आजही माणसाला माणूस बनवते. ज्ञानेश्वर माऊलींचं आयुष्य हे आई वडिलांच्या बलिदानाचं ऋण आहे. ते ऋण शब्दात मावणार नाही, पण प्रत्येक अभंगात, प्रत्येक ओवीत तो त्याग आजही जिवंत आहे. रामकृष्ण हरी माऊली. चला तर आजची हृदयस्पर्शी कथा तुम्हाला जर आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हरी.